नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेश्वर. तुम्ही ऐकत आहात कृष्णवाणी. राधे राधे, हरे कृष्ण, राम कृष्ण हरी. तर आजचा विषय आहे कर्म. माणसाला कर्मानुसार त्याच्या आयुष्यात सुख दुःख भोगावं लागतात. तरच यालाच अनुसरून एक तुम्हाला किस्सा सांगतो. जर आपण एखाद्या व्यक्तीला जेवणाचं आमंत्रण दिलं आणि त्यांना एक अट सांगितली की तुम्हाला जेवणाचं आमंत्रण स्वीकारण्यापूर्वी वॉशरूममध्ये, जिथं मलमूत्र विसर्जन केलं जातं, तिथे 8 ते 9 घंटे उभं राहायचे. तुम्हाला वाटत असेल अशी काय अट आहे, पण खरी मजा तर पुढं आहे. तर कदाचित ती व्यक्ती आहे ना, ते जेवणाचं आमंत्रण स्वीकार करणार नाही. पण मित्र हो, खरं सांगायचं झालं तर निसर्गानं आपल्याला ना जन्मापूर्वी त्याच मलमूत्रामध्ये, आईच्या पोटात, आईच्या गर्भात आपण एक उलट्या स्थितीत असतो. तरी पण माणसाला काय वाटतं की आपल्याला हे काही जीवन मिळालंय ते सुख भोगण्यासाठी मिळाले? अजिबात नाही. तुम्हाला हे जीवन दंड भोगण्यासाठी मिळालं आहे. ठीक आहे. त्यामुळं चांगले कर्म करा आणि आनंदात राहा. धन्यवाद. राधे राधे, हरे कृष्ण, राम कृष्ण हरी.